मित्रांनो, भारताचा स्वातंत्र्य संग्राम हा केवळ युद्ध आणि क्रांतिकारकांपुरताच मर्यादित नव्हता, तर ते एक जन आंदोलन होतं. आणि या आंदोलनाचं एक वेगळं स्वरूप हे पुण्याच्या गल्लीबोळात बघायला मिळालं, जिथे देशभक्ती आणि भक्ती यांचा संगम झाला, भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या रूपाने. तर आजच्या भागात आपण 1892च्या त्या काळात जाऊया, जेव्हा या गणपती मंडळाने इतिहास घडवला, ज्यामुळे लोकमान्य टिळकांना गणेशोत्सव सुरू करण्याची प्रेरणा मिळाली आणि देशात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. हा कार्यक्रम गणपती उत्सवाचा आहे. नमस्कार, मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी. मित्रांनो, 19व्या शतकातील भारत, जिथे इंग्रजांचं राज्य आपल्या शिखरावरती होतं, जनतेवर अत्याचार वाढत चालले होते आणि स्वातंत्र्याची ज्योत ही मंदावत चालली होती. पण याच वेळी पुण्याचे एक शूर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब लक्ष्मण जावळे, ज्यांना भाऊसाहेब रंगारी म्हणून ओळखले जातात, त्यांनी एक नवा क्रांतिकारी विचार रुजवला. भाऊसाहेब रंगारी हे केवळ समाजसेवक नव्हते, तर ते एक अनुभवी वैद्य होते आणि क्रांतिकारी विचारवंत होते. त्यांचा ते राहत असलेला वाडा म्हणजे शनिवार वाड्याच्या मागचा भाग, ज्याला शालूकरांचा बोळ म्हणत, या परिसरामध्ये शालू विणण्याचे काम आणि शालू रंगवण्याचं काम चालायचं. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता. त्यांचा या व्यवसायावरून त्यांना रंगारी या आडनाव रूढ झालं. सन 1857 रोजी मंगल पांडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उठावाने ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध पहिल्यांदा सशस्त्र क्रांती झाली. इंग्रजांनी हा उठाव सैनिकांचा बंड म्हणून मोडून काढला. या उठावाचे परिणाम हे हळूहळू इतरत्र देशात दिसायला लागले. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी कमालीचं दडपशाहीचं धोरण हे अवलंबवलेलं होतं. या दडपशाहीमुळे स्वातंत्र्याचे विचार सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचवण्यात अनेक अडथळे येत होते. भाऊसाहेब रंगारी यांचा विश्वास होता की लोकांना एकत्र आणण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे भक्ती आणि संस्कृती, आणि याच विचाराने प्रेरित होऊन त्यांनी 1892 मध्ये पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. रंगारींनी आपल्या राहत्या वाड्यात आपल्या सहकाऱ्यांच्या बैठकीत म्हणजे महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटावडेकर, लकुशेठ दंताळे, बळवंत नारायण सातव, खंडोबा तरवडे, मामा हसबनीस, दगडूशेठ हलवाई आणि नानासाहेब पटवर्धन या बैठकीत रंगारी यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचा बेत आखला गेला. 1892 मध्ये रंगारींच्या नेतृत्वाखाली पुण्यात 3 गणपती बसवण्यात आले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, गणपतराव घोटावडेकर यांचा गणपती आणि नानासाहेब खासगीवाले यांचा गणपती. या 3 गणपतींची 10 दिवस उत्सवानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणूक काढण्यात आली होती. हा गणपती शक्ती आणि विजयाचं प्रतीक होता. या मूर्तीकडे बघितल्यावरती आपल्याला कळतं की भगवान गणेश एका असुराचा वध करतायत. या असुराचा प्रतिकात्मक अर्थ होतो अन्याय, अत्याचार आणि विदेशी राजवट. ही मूर्ती एक संदेश होती, एक संकल्पना होती की अन्याय विरुद्धचा जो लढा आहे तो असाच सुरू राहील. भाऊसाहेब रंगारी गणपती हा केवळ एक धार्मिक उत्सव होता, तर स्वातंत्र्य सैनिकांसाठी एक गुप्त बैठक स्थळ होतं. इथे क्रांतिकारक एकत्र यायचे, योजनांचं नियोजन करायचे आणि जनतेमध्ये स्वातंत्र्याबद्दल जागृती निर्माण करायचे. जेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांना या उत्सवाच्या खऱ्या हेतूचा सुगावा लागला, तेव्हा त्यांनी तो बंद करण्याचा प्रयत्न केला, पण जनतेच्या पाठिंब्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या यशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनाही प्रेरणा दिली. त्यांनी या संकल्पनेला अधिक व्यापक बनवलं. हळूहळू हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात आणि नंतर संपूर्ण भारतात स्वातंत्र्य लढाईच्या महत्वाच्या माध्यमांपैकी एक माध्यम बनला. साधारणतः 130 वर्षाहून अधिक वर्षानंतर ही भाऊसाहेब रंगारी गणपतीची परंपरा ही आजही तेवढीच भव्य आहे. दरवर्षी लाखो भाविक इथे येत असतात, केवळ गणेशाचं दर्शन घेण्यासाठीच नाही, तर त्या इतिहासाला वंदन करण्यासाठी. हा गणपती आपल्याला आठवण करून देतो की भक्ती ही केवळ पूजा करण्यापुरती मर्यादित नसते, तर ती प्रेरणा देते अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची, एकत्र येण्याची आणि स्वातंत्र्याची ज्योत ही सदैव तेवत ठेवण्याची. भाऊसाहेब रंगारी गणपती हा केवळ पुण्याचा अभिमान नाही, तर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा एक अविस्मरणीय अध्याय आहे. बाकी तुम्ही कधी भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या दर्शनाला आणि त्यांच्या वाड्यातल्या संग्रहालयाला भेट द्यायला गेलेले आहात का? गेले असाल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या स्क्वेअर मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.